शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या बातम्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे. विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करून घ्या. मित्रांनो, ताजी बातमी अशी आहे की राज्यामध्ये जे काही पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे, तर याचे शेतकऱ्यांना पैसे हे दिवाळीपूर्वी येणार की दिवाळीनंतर येणार यामध्ये थोडासा संभ्रमावस्था आहे. परंतु काल पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी अतिवृष्टीचे जे अनुदान आहे तर ते थेट जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, निश्चितच आता अनुदान नेमकं कुठं किती मिळतंय, काय मिळतंय, शासन नेमकं काय काय गोष्टी योजना समोर मांडताय, तर हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. दुसरी बातमी म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल कापूस खरेदीला राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मग काही ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांनी थोडासा कमी भाव घेतला, अगदी 6,000 रुपयापासून, तर काही ठिकाणी 7,000, काही ठिकाणी 7,500 रुपये, काही ठिकाणी मुहूर्ताला 8,000, 100, 8,200 पर्यंत सुद्धा कापसाला भाव घेतला. आता दररोजचे भाव कसे असतात याची अपडेट आपण देणारच आहे. आणि त्याचबरोबर तिसरी बातमी की आपण हमीभावाने कापूस खरेदीसाठी नोंदणीसाठी 30 दिवस अजून तुमच्याकडे शिल्लक आहे. या 31 ऑक्टोबरपर्यंत आपण नोंदणी करू शकता. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी येत्या काळात जे काही अनुदान येणार आहे, तर या अनुदानासाठी प्रत्येकाने EKYC करणे बंधनकारक आहे. तर EKYC करून घ्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अपडेट देतो. लाडकी बहिणींनी सुद्धा EKYC करायची आहे. ठीक आहे, मान्य आहे, साईट चालू नाही, पण या 2 महिन्याच्या आतमध्ये आपण EKYC पुन्हा एकदा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी सांगू इच्छितो की पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा येत्या काळामध्ये स्वस्त होण्याची शक्यता आहे मित्रांनो, कारण कच्च्या तेलामध्ये घसरण झालेली आहे. अशाच अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त शेअर करा, जाताना लाईक करा. धन्यवाद.